कसे आहात मित्रांनो? तर आजची गोष्ट ऐकायला तयार आहात ना? आजच्या गोष्टीचं नाव आहे जादुई जंगल आणि मॉन्टी. एक खूप सुंदर असं गाव होतं. त्या गावात अर्जुन नावाचा एक हुशार आणि उत्साही मुलगा राहत होता. अर्जुनला नेहमी जंगलात फिरायला जायला आवडायचं. तिथे जाऊन निसर्गाशी खेळायला आणि नवीन नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचं. त्याचं एक स्वप्न होतं. एक दिवस त्याला एखादं जादुई जंगल सापडावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मस्त हुंदडावं. एके दिवशी सकाळी सकाळी तो जंगलाच्या दिशेने चालत निघाला. आज त्याने ठरवलंच होतं की तो आपली सायकल एका मोठ्या झाडाखाली लावून खोल जंगलात जायचं. तसं तो निघाला. चालता चालता त्याला अचानक एक चमकणारा दरवाजा दिसला, जो 2 मोठ्या झाडांमधून चमकत होता. हे काय आहे? अर्जुन विचार करत त्या दरवाजाजवळ गेला. दरवाजावर सोन्याच्या अक्षरात लिहिलं होतं, जादुई वनराज्य. उत्सुकतेपोटी त्याने हळूच दरवाजा ढकलला आणि आत पाऊल टाकलं. आणि काय आश्चर्य! अचानक सगळं वातावरण बदललं. सूर्यप्रकाश हलकासा सोनेरी बनला. झाडं बोलायला लागली आणि फुलपाखरं गाणं म्हणत उडायला लागली. वाह! अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो आश्चर्याने आजूबाजूला पाहू लागला. तेवढ्यात एका झाडावरून एक छोटंसं माकड टुनकन खाली उडी मारत त्याच्या समोर आलं. त्याचे डोळे चमकत होते आणि अंगावर मऊ केस होते. त्याने गोड आवाजात म्हटलं, नमस्कार, माझं नाव मॉन्टी. अर्जुन आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागला. तू बोलतोयस? अर्जुनने विचारलं. हो, हे जादुई जंगल आहे. इथे सगळे प्राणी बोलू शकतात. तू कोण? मॉन्टीने त्याला विचारलं. मी अर्जुन. मी फक्त फिरायला आलो होतो आणि मला हा दरवाजा सापडला. अर्जुन बोलला. चल मग मी तुला माझं जंगल दाखवतो, मॉन्टी हसत हसत म्हणाला. आणि दोघे जंगलात फिरायला निघाले. अर्जुनला इतकं सगळं जादुई वाटलं की त्याला वेळेचं कळालंच नाही. मॉन्टी त्याला म्हणाला, इथे प्रत्येक दिवस नवीन नवीन गोष्ट घडते, पण प्रत्येकाला इथे प्रवेश मिळत नाही. तुला मिळाला कारण तुझं मन खूप स्वच्छ आणि प्रेमळ आहे. अर्जुनने विचारलं, मॉन्टी तू एकटाच राहतोस का? मॉन्टी हसत म्हणाला, हो, मी लहान आहे ना. माझे आई बाबा दुसऱ्या भागात राहतात, पण मी मित्र शोधत होतो. तू बनशील माझा मित्र? अर्जुनचा चेहरा खुलला. नक्कीच, आपण दोघे खूप मज्जा करू. आणि अशा रीतीने दोघांची मैत्री झाली. त्या दिवशी अर्जुन आणि मॉन्टी जंगलात खूप खेळले, जसं की लपाछपी, झाडावर चढणं आणि बुब्बुळ नावाच्या घुबडासोबत चंद्रकथा पण ऐकल्या. संध्याकाळ कधी झालं हे दोघांनाही कळलं नाही. आणि अर्जुनला वाटलं की चला आता घरी जायची वेळ झाली, आई वाट बघत असेल. त्याने मॉन्टीला म्हटलं, मी आता जाणार आहे, पण तुला इथं एकटं ठेवायला माझं मन लागत नाहीये. मॉन्टी थोडासा नाराज झाला. त्याने खालच्या आवाजात विचारलं, मी तुझ्यासोबत येऊ शकतो का? अर्जुन विचार करायला लागला. पण तेवढ्यात जंगलातील महाज्ञानी असा गजपती समोर आला. गजपती म्हणजे हत्ती. तर हा गजपती समोर आला आणि म्हणाला, अर्जुन, जर तू खरंच मॉन्टीवर प्रेम करतोस आणि त्याची काळजी घेणार असशील तर त्याला तू घेऊन जाऊ शकतोस. पण एक वचन दे मला, तू त्याला नेहमी आनंदी ठेवशील आणि त्याला परत इथे आणायला विसरणार नाहीस. अर्जुन म्हणाला, मी वचन देतो. त्याला मी इथे नक्की आणेन. गजपतीने आपली सोंड हलवून जादूचं फूल अर्जुनच्या हातात दिलं. हे फूल घे. हे फूल दरवाजा उघडेल आणि तुला नेईल परत तुमच्या जगात. अर्जुन आणि मॉन्टीने एकत्र हातात घालून दरवाजातून प्रवेश केला आणि काही क्षणातच दोघे अर्जुनच्या गावात पोचले देखील. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनची आई अर्जुनच्या खोलीत आली आणि बघतोय तर काय, अर्जुन सोबत एक गोंडस लहान माकड झोपलेलं आहे. आधी तिला आश्चर्य वाटलं, थोडी घाबरली पण जेव्हा अर्जुनने पूर्ण गोष्ट तिला सांगितली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, जर तो तुझा खरा मित्र आहे ना, तर मग तू त्याची काळजी घे आणि
ती काळजी घेणार असशील तरच इथे राहू शकतो. अर्जुनने आईला वचन दिलं की मी त्याचा चांगला सांभाळ करेन, त्याची काळजी घेईन, त्याला खाऊ पिऊ घालेन, त्याला फिरायला नेईन. मोंटी आता अर्जुनच्या घरीच राहू लागला. तो त्याच्याबरोबर कधी कधी शाळेतही जायचा. बसच्या वाटेकडे त्याची वाट पाहत बसायचा, त्याच्याबरोबर खेळायला जायचा आणि संध्याकाळी गच्चीवर दोघं एकमेकांना नवीन गोष्टी सांगायचे. आणि हो, दर महिन्यातून एकदा अर्जुन आणि मोंटी त्या जादुई जंगलात परत जायचे त्यांच्या जुन्या मित्रांना भेटायला. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला गोष्ट? आवडली ना? या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की खऱ्या मैत्रीत जादू असते. जेव्हा मन स्वच्छ आणि प्रेमळ असतं तेव्हा जगात काहीही अशक्य राहत नाही. म्हणून जेव्हा तुमच्याकडे घरी एखादं पेट असतं ना, त्या पेटला म्हणजे कॅट असेल, डॉग असेल, कोणीही असेल, तर त्याचा सांभाळ तुम्ही नीट करायचा, त्याची काळजी घ्यायची, त्याला फिरायला न्यायचं, त्याला काय हवं आहे नको आहे ते बघायचं, त्याच्याबरोबर खेळायचं, त्याला वेळ द्यायचा. मग बघा तुमच्या मैत्रीत पण कशी जादू येते ते. चला तर मग, गुड नाईट, टाटा, भेटूयात उद्या रात्री.